नाशिकमधून एक धक्कादायक बातमी येते। आदिवासी विकास महामंडळामार्फत खरेदी करण्यात येत असलेले धान राईस मिल ऐवजी सुरगाणा मार्गे गुजरातमध्ये विक्री करून त्याचा अपहार होत असल्याचं महामंडळाच्या चौकशी अहवालात समोर आले। त्यामुळे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक तथा आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांनी या प्रकरणी सिन्नरमधल्या रेणुका राईस मिलचे मालक राहुल भागवत आणि वाहन मालक सौरभ राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेत। सोबतच राईस मिल बरोबरचा करारनामा रद्द करून ठेकेदाराची बँक गॅरंटी जप्त करण्यासह त्याला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। 28 तारखेच्या संदर्भातली जी तक्रार होती त्याविषयी नाही, परंतु त्याच्या आधी काही अशा प्रकारच्या घटना घडल्या असल्याचे त्यांना लक्षात आलेले आहे आणि ह्याची पुन्हा अधिकची चौकशी करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे पण सकृतदर्शनी जे संबंधित मिल ओनर आहेत तर त्यांच्यावरती आणि जे ट्रान्सपोर्टर आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत।